तर आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय श्लोक नंबर 16, 17 आणि 18 याच्यावर चर्चा करीत आहोत. मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. अनंत विजया राजा कुंती पुत्र युधिष्ठिर नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पको काश्यश्च परमश्वासा शिखंडी स महारथ दृष्टद्युम्नो विराटच्च सात्विकी च पराजित द्रुपदो द्रुपदश्चैव सर्वस्य पृथ्वीपते सौभद्रास्य महाभावो शंखद्युम्नो पृथक पृथक. शब्दशार्थ भाषण तात्पर्य डिवाइन ग्रेस भक्तिवेदांत स्वामी. हे कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरनं आपल्या अनंत विजय नावाचा शंख वाजवला. त्यानंतर नकुल सहदेव यांनी सुघोष मणिपुष्पक नामक शंख वाजवले. हे राजन, महान धनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दुष्टद्युम्न विराट, अपराजित सात्यकी, द्रुपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाभाव पुत्र व इतरांनी आपले शंख वाजवले. तात्पर्य: संजयने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसवण्याचा प्रयत्न करणे धोरण चुकीचे आहे व ते मूळ स्तुती नाही. पूर्वी लक्षणावरून संपूर्ण कुरुवंश ह्या महायुद्धामध्ये मारल्या जाईल हे स्पष्ट कळून आले आहे. पितामह भीष्मापासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत तसेच जगातील इतर सर्व राज्याचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळे ही आपत्ती कोसळली होती कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिलं. हरे कृष्ण. तर आज आपला गीताचा साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण मागच्या काही दिवसापासून जो गीता आहे त्याच्याबद्दल उहापोह करीत आहोत. तर ह्या श्लोकामध्ये 15 योद्धांचं वर्णन केलेलं आहे आणि 15 योद्धामध्ये की एक थोडा कमी कर. आणि ह्या 15 युद्धामध्ये मागच्या वेळेस अनंत विजय राजा, अनंत हा शब्दाचा आपण चर्चा केली की कसे ते विजय येतात आणि 18 शब्द किंवा 18 जो अंक आहे त्याचं आपण विश्लेषण केले की आपल्या शास्त्रामध्ये 18 अंक 108 किंवा 1008 हा शब्दाचं विशेष महत्व त्याची आपण चर्चा केली. आजच्या श्लोकामध्ये जर पाहिलं गेलं तर इथे कुंतीपुत्र युधिष्ठिर पाहिलं आणि इथपर्यंत ही लाईन कंप्लीट केल्यानंतर आता नकुल ह्या शब्दावर येऊया. तर इथे संजयनं अतिशय चातुर्यानं पहिले 3 युद्धांचं वर्णन केलं. कोणाकोणाच्या युद्धाचं वर्णन केलं? भगवान कृष्णाचं केलं, भीमाचं केलं आणि अर्जुनाचं केलं. या तिघांचं पहिले काय केलं? सगळ्यात तिन्ही शक्तिशाली आहेत आणि त्यांच्या शक्तीनंतर युधिष्ठिराचं नाव घेतलं. म्हणजे जर सिक्वेन्स मध्ये पाहिलं तर पहिले युधिष्ठिर यायला पाहिजे, भीम यायला पाहिजे आणि अर्जुन यायला पाहिजे. पण इथे जन्माच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शक्ती किती आहे त्यानुसार पहिले सिक्वेन्सची चर्चा केलेली आहे. आणि आता युधिष्ठिर राजानंतर मग 2 जणांचं नाव घेतलं. कोणाचं घेतलेलं आहे? नकुल आणि सहदेवाचं. नकुलाचं नाव घेण्याचं मागचं कारण ते म्हणतात की नकुल हा याचा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे सुरीली आवाज होता. याचा आवाज एवढा दिसायला सौंदर्यवान, गुणवान, ज्ञानी आणि तेवढा सौम्य स्वभावाचा असलेले नकुल होते. जेव्हा कुंती महाराणे जेव्हा पांडुराजांचा देह त्याग झाल्यानंतर सत्य हे कोण जाणार, त्याला म्हणतात सती कोण जाणार हा प्रश्न पडला होता. त्यावेळेस कुंती महाराणे माद्रीला म्हटले की तू थांब, मी जाते. तर माद्री म्हटली की माझ्यामुळे राजा पांडूला देह त्याग करावा लागला आणि दुसरं माझ्यामध्ये पक्षपात आहे पण तुझ्यामध्ये पक्षपात नाही, म्हणून मी गेल्यानंतर तू 5 पांडवांचं अतिशय चांगलं पालन करू शकशील. म्हणून मी काय करते, सती जाते, तू काय रे पांडवांचं पालन कर. आणि त्याला अनुमोदन देण्यासाठी वेदव्यास स्वतः प्रकट झाले आणि वेदव्यासाने सांगितलं नाही की कुंती तुला राहणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून माद्री जाऊन आपलं सती पतीच्या नंतर जाते. गेल्यानंतर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असेल कुंती महाराणीचं तर नकुल आणि सहदेव होतं. म्हणजे तिला हे वाटायचं की माझे पोटचे पुत्र आहे त्याला प्रेम करणं साहजिक सोपं आहे, पण जी माझी सवत आहे
किंवा जे माझे पुत्र नाहीत जन्म घातलेले त्याचे म्हणून जेव्हा युधिष्ठिर राजाला यक्षाने प्रश्न पडला होता की तुझ्या 5 भावापैकी कोणाला निवडशील, जेव्हा ते प्रश्न गेले ते म्हणले नकुल किंवा सहदेवाला निवडशील. ते म्हणले तुझ्या, कारण की नकुल सहदेव तर काही कामाचे नाहीत, तुझ्यापैकी भीम आणि अर्जुनला का निवडलं नाहीस. तर युधिष्ठिर राजा म्हणतात की माद्रीला वाईट वाटा नको आणि दुसरं धर्मानुसार मी कुंतीचा एक पुत्र जिवंत आहे आणि माद्रीचा एक पुत्र जिवंत राहायला पाहिजे, म्हणून नकुल सहदेवाला त्यांनी चॉईस केली होती. म्हणून इथे जर पाहायला गेलं तर जे नकुल आहे त्यांचे विषय सुंदर आणि वर्णनामध्ये पाहिलं तर सगळ्यांच्या प्रती जे पांडव होते त्यांचं नकुलवर सहज प्रेम होतं. आणि हळूहळू मग पुढे त्यांनी कोणता शंख वाजवला, सुघोष नावाचा शंख वाजवला. त्याच्यानंतर सहदेवानं कोणता शंख वाजवला, मणिपुष्पक. मणिपुष्पक म्हणजे त्यांच्या शंखाला मण्यासारखे जे पुष्पक असलेले पुष्प लावलेले होते आणि शंखाला मणी लावलेले होते, डायमंड लावलेले, काही लोक असतात ना डायमंड, तर तेवढा शंख होता तो वाजवला होता. आणि ह्या मणीचं वैशिष्ट्य असं की सगळ्यात सुंदर आणि होतं. तर सहदेव सगळ्यात विद्वान पंडित होते, प्रगंड पंडित होते आणि ज्योतिषशास्त्राचा चांगला अभ्यास होता. म्हणून महाभारताच्या युद्धाच्या पहिले सगळ्यात विचारलं होतं सहदेवाला की कोण जिंकू शकतो आणि कोण हरू शकतो. त्यावेळेस सहदेव सांगितलं की पांडव जिंकू शकतात, जी आमची बाजू ती जिंकू शकतात आणि कौरव हरू शकतात. का बरं, तर त्यांनी धर्मानुसार तत्ववर्णन केलं. तुम्हाला माहित असेल का ना माहित नाही, पण राजसुयज्ञ ठरला आणि राजसुयज्ञामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा होता याच्यावर खूप उहापोह चालत होता. मोठमोठे ऋषी मुनी किंवा मोठमोठे वयाने जे मोठे पितामह भीष्म किंवा त्याच्या पूर्वज जे कोणी होते त्यांना मान सन्मान द्यावा, इंद्र चंद्र ब्रह्माजी अशा सगळ्यांना उहापोह चालत असताना त्यामध्ये निष्कर्ष निघत नव्हता की ह्या अग्रपूजेचा मान नेमका द्यायचा कोणाला. त्यावेळेस सहदेवाने उठले आणि त्या सभेला संबोधित केलं की भगवान कृष्ण अग्रपूजेला कसे प्रमुख आहेत आणि त्यांना अग्रपूजा कशी करावी त्याच्याबरोबर त्याने शास्त्राबद्दल आणि विद्वानांच्या माध्यमातून प्रेझेंटेशन दिलं. तर सगळ्यांना मान्य केलं आणि त्याला अनुमोदन कोणी दिलं, पितामह भीष्माने केलं. आणि पितामह भीष्म म्हटले की सहदेव जे काही बोलतोय ते 100% खरे. अग्रपूजेचा मान एकमेव अधिकारी कोणी व्यक्ती असेल तर ते भगवान कृष्ण आहे. पण त्याच्यामधला एक जळपट व्यक्ती होता, तो कोण होता, शिशुपाल. तो म्हटलं की त्याला मोठमोठे व्यक्ती सोडले, सगळं सहदेव बालिश बुद्धीचा आहे, या पितामह म्हातारा झालं ते डोकं चालत नाही आणि सगळ्याची निंदा करत सुटल्यानंतर की भगवान कृष्ण कशा अग्रपूजेला हे नाहीत, मान्यता नाही, त्याच्यावर तो शिव्या द्यायला आणि दोष सांगत बसला होता. आणि मग तिथे नकुल सहदेव म्हणतात की मी उठल्यानंतर पहिले शिशुपाल लात मारीन. त्यावेळेस भगवान कृष्ण म्हटले की इथं कोणताही मोठा यज्ञामध्ये रक्तपात होता कामा नये, तुम्ही संयम टाका. याच्या जोपर्यंत 100 शापरत होत नाही तोपर्यंत. आता आपल्याला बाह्य कारण माहित आहे की 100 अपराध, पण तसं नाही, तो काय काउंटिंग करत नव्हता. 100 शिव्या हे बाह्य कारण आहे, पण सगळ्यात मोठं त्याने कारण अपराध कोणाचा केला होता, वैष्णवांचा अपराध केला होता. भगवंत तिथे सुखदेव आपलं वेदव्यास किंवा आचार्य टीकेमध्ये वर्णन करतात की भगवंत जोपर्यंत भगवंताला शिव्या देतो तोपर्यंत भगवंत माफ करतात, पण ज्या दिवशी तो भक्ताला शिव्या देतो, अपराध करतो, त्या दिवशी भगवंत त्याला सोडत नाही. आणि म्हणून प्रल्हाद महाराजाच्या प्रसंगामध्ये देवदेवता गेले आणि म्हटले हिरण्यकश्यपूने आम्हाला सगळ्यात छळ केलेला आहे. तर भगवंत म्हटले की जोपर्यंत तुम्हाला छळ तर छळ द्या, हा ज्या दिवशी प्रल्हाद महाराजांच्या प्रती अपराध करेल त्या दिवशी हा मृत्यूला कारण ठरणार आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य जर पाहिलं गेलं तर तिथे सहदेवाने आपल्या ज्ञानाचं आधारित नाही का ज्ञान प्रगट केलं आणि म्हणून हे त्यांचं नाव केलं आणि विद्वान होते. हळूहळू त्यांनी नकुलांनी सहदेवानं शकुनीचा पण वध करून टाकला आणि त्या युद्धामध्ये खूप त्यांनी घनघोर युद्ध केलं. त्याच्यानंतर येते काशीराज परमश्वासा. काशीराज म्हणजे जे काशीराज आहेत ती विद्वान आपलं शक्तिशाली होती. आता परमश्वासा ह्या शब्दाचा अर्थ काय, सगळ्यात त्यांच्याकडे मोठा धनुष्य होता आणि तो धनुष्य एवढा मोठा होता की तो सर्वसाधारण 25, 40, 50 लोक उचलू शकत नाही, ते एकमेव काशीराज उचलू शकतात. आणि तो धनुष्य उचलायचा आणि त्याची प्रत्यंच चढवायचा तेवढा शक्तिशाली लागतो. म्हणून हे कारण हा परमश्वासा हा शब्द जो वापरला गेला आहे, सगळ्यात मोठा धनुष्यबाण असलेला, आणि जेवढा मोठा धनुष्यबाण तेवढे मोठे बाण आणि तेवढ्या स्पीड ने काय करायचे, बाण सोडायचे. आणि म्हणून इथे
इथे याचं काशीराजाचं केलेलं आहे. तर इथे शेवटी त्यांना भीष्मदेवाच्या हाताने काशीराज मारले गेले, हे त्यांचं वर्णन येते. त्याच्यानंतर शिखंडीचं नाव येते बघा. परमस्वाचा शिखंडी महारथ. आता शिखंडी महारथ का उचललाय तर शिखंडी ही पहिली द्रुपद राजाच्या यज्ञातून जेव्हा तुम्हाला प्रसंग माहिती, द्रोणाचार्य आणि द्रुपद मधले लहानपणाची बालपणी मैत्रीण होती. एक दिवस अश्वत्थामा आईकडे गेलात. कोणाकडे? द्रोणीकडे. जी कृपाचार्याची बहीण होती कृपीकडे गेले आणि म्हटले की आई की तू जे मला रोज दूध देतेय, पण ते दूध नाही, तू पिठामध्ये पाणी टाकून मला प्यायला देते. माझ्या मित्राच्या घरी मला जे दूध भेटले ते दूध आणि हे दूध वेगळे. त्यावेळेस अश्वत्थामाची आई रडते, म्हणते की मी किती निर्धन आहे की माझ्या बाळाला मी साधं दूध सुद्धा देऊ शकत नाही. आणि ती आपल्या पतिदेवाला म्हणते, द्रोणाचार्य आहो तुम्ही एखादी गाय तरी मागवा. त्यावेळेस द्रोणाचार्य म्हणले, माझा बालपणीचा मित्र कोण होता? द्रुपद होता. आणि त्यानं मला आश्वासन दिलं, जेव्हा मी मोठा होईन ना तर अर्ध राज्य मी काय करेन, तुला देऊन टाकेल. आणि म्हणून ह्या आशेने ते म्हणले, एवढं राज्य नको, मला थोडं जरी भेटलं, गाय आणि ब्राह्मण संतुष्ट. जेव्हा गेले द्रोणाचार्य द्रुपद राजा, त्यावेळेस म्हणजे तुला आठवतं का मी तुमचा बालपणीचा मित्र आणि मी तुला भेटायला. तेव्हा द्रुपद त्यांच्या सर्व सभेमध्ये अपमान करतो की मैत्री ही आपल्या समन्वयांची व्यक्तींशी असते. तू कुठं निर्धन, मी कुठं राजा, तुझी काय पात्रता, मी कुठं आहे. तो अभिमानाने सगळा अपमान करी सुटला. आणि त्यावेळेस इथे द्रोणाचार्यांच्या हृदयामध्ये त्या शब्दाने एवढे बाण भेटले की ते म्हटले हरकत नाही. आणि म्हणून काय करायचे, कोणाची चाकरी स्वीकारायची. त्यावेळेस शक्तिशाली कोण होतं? कौरव होता. आणि मग भीष्मदेवाकडून ते सांगितले की मी तुमचे जे नातू आहे त्यांना ब्राह्मण असून त्यांनी क्षत्रियाचं ज्ञान दिलं. आणि म्हणून जेव्हा पांडवाला त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि पांडवाला गुरुदक्षिणामध्ये काय मागितलं, पहिले मला नाही कोण जिंकून द्या, द्रुपद राजा द्या. आणि द्रुपद दिल्यानंतर पहिले कौरव गेले, पण कौरवला द्रुपदानं हरवलं. आणि मग पांडव गेले, अर्जुनाने भीमानं पराजित केलं आणि बंदी बनवून आणून टाकलं. जेव्हा बंदिस्त केलं तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात, आता आपण दोघं समान आहे, तुझं राज्य हे माझं आहे, पण मी तुझं राज्य पूर्ण नाही घेणार, अर्ध राज्य तुला घे ना अर्ध मला घे, आणि मी तुला मुक्त करतो. याचा अपमान झाला द्रुपदाला. आणि द्रुपदाने येऊन यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये दोन व्यक्तीला प्रगट केलं. का बरं केलं? अयौनिज म्हणजे द्रोणाचार्याचा वध करण्यासाठी दुष्टद्युम्नाला जन्म दिला. आणि दुसरं, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी भगवंताने आणखीन एक शक्ती प्रदान केली, जी आदिशक्ती म्हणून द्रौपदी ती यज्ञातून प्रगट झाली. ती अयौनिज आहे. अयौनिज म्हणजे जसं सर्वसाधारण एका स्त्रीच्या गर्भातून जन्म होतो, तसे ह्या दुष्टद्युम्न आणि द्रौपदी या सगळ्यांचा विध्वंस करण्यासाठी या दोघांचा जन्म झालाय. आणि म्हणून हा इथे जो शब्द वापरलेला कोणता, सॉरी शिखंडी, आपलं दुष्टद्युम्नाच मी सांगितलं पहिले, पण दुष्टद्युम्न. आणि मग ह्या दुष्टद्युम्नाचं वर्णन केल्यानंतर तो दुष्टद्युम्न पुढे द्रोणाचार्यांचा वध करतो. राहिला तर शिखंडीचं काय, जेव्हा विचित्र वीर्य होता आणि तो ताकद कमी होती, तर त्याचं लग्न करायचं होतं. म्हणून पितामह भीष्म स्वतः कुठे गेले, काशी नरेशकडे गेले आणि तिथं पराजित करून त्याच्या 3 कन्या हरण केल्या. अंबालिका अशा 3 गेल्या. आणि अपहरण केल्यानंतर त्यांना सगळ्यांना पराजित केलं. त्यावेळेस अंबा म्हटली, पितामह भीष्म, माझं प्रेम शल्यावर आहे आणि माझं मन मी त्यांना अर्पण. म्हणजे याचं लव्ह स्टोरी आताच नाही, काळात त्या टायमाला सुद्धा प्रेम स्टोरी होती. आणि मग पितामह भीष्म म्हटले, ठीक आहे, तुझं प्रेम शल्यावर, तुला जा. सोडून दिलं. शल्यकडे गेल्यानंतर शल्य काय म्हटलं, तुला परपुरुषाने स्पर्श केलेला आहे, मी तुला स्वीकार करू शकत नाही, तुला जिथं जायचं तिथं जा. ती पुन्हा कोणाकडे आले? पितामहाकडे आले. म्हणले, आता माझं लग्न करून दे. म्हणले, नाही. म्हणले, मी तुमच्याशी लग्न करते. म्हणले, नाही, मी तर आजीवन ब्रह्मचारी आहे. मग कोणाकडे जावं? तर पितामह भीष्मांचे गुरु कोण होते? परशुराम, त्यांच्याकडे गेले. म्हणून गुरुकडे गेल्यानंतर म्हटले की बुवा असं आहे. आणि का बरे गेले? कारण परशुरामाचा शिष्य हा जी अंबिकाचा भाऊ आहे ना, तो चांगला त्यांचा शिष्यवाद आणि मित्रपणा होता चांगला. म्हणून आपल्या शिष्याच्या सांगण्यावरून आणि मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी पितामह भीष्माशी युद्ध केलं. पण त्या युद्धामध्ये एकमेव गुरुची अवज्ञा करू शकतात ती कोणती शास्त्रामध्ये? गुरुने सांगितलं लग्न कर, ते शिष्य सांगू शकतो मी नाही करणार. शास्त्रामध्ये एकमेव आज्ञाला प्रामाणिक म्हटलंय, बाकी सगळ्या गुरुची आज्ञा पालन करायचं. पण गुरु सांगितलं लग्न कर, तर नाही. कलियुगामध्ये उलट आहे. पहिले हार गेला असत.
कब आएगा कब आएगा. तर सांगण्याचा मुद्दा असा की तिथे जेव्हा अंबिका त्यावेळेस ठरवलं की भीष्मदेव पराजित जिंकल्यानंतर काय करायचं, तर प्रतिज्ञा घेतं की सगळ्यांनी दिला आणि ह्याच पितामह भीष्माच्या मृत्यूचं कारण म्हणणार आहे. म्हणून शिवजीची तपस्या केली. तपस्या केल्यानंतर तिथं वरदान भेटलं. स्थूलकर्ण नावाचा एक यक्ष होता, त्याच्या कृपेमुळं याला जे पुरुष शरीर होतं ते पुन्हा स्त्री रूपामध्ये आलं. पहिले स्त्री होती अंबिका, नंतर ती शिखंडी होऊन आली. आणि मग शिखंडी आल्यानंतर जो आता दुष्ट दुम्नाचा तो मोठा भाऊ होता. आणि हा शिखंडी पुढे पितामह भीष्माच्या मृत्यूचं कारण ठेवलं. कारण अर्जुनाने शिखंडीला पुढे उभा केलं, त्याच्या मागून बाण चालवले. कारण पितामह भीष्म म्हटले हा जरी दिसायला पुरुष आहे पण याला मी आंबे स्त्री म्हणूनच बघतो आणि स्त्रीवर मी कधी अस्त्र शस्त्र उचलणार नाही, यांनी ती प्रतिज्ञा घेतली होती. म्हणून इथे शिखंडीचा आणि महारथा त्याच्यामध्ये खूप होतं. आणि तो शिखंडी पुढे जो अश्वत्थामा होता सगळे झोपल्यानंतर त्याचा वध करण्यात आला. याचं वर्णन इथे पण येते. आता याच्या पुढे नंतर इथे सात्विकी. सात्विक प्रभूजी शॉक लागते, करंट मारताय जरा. ठीक आहे, आता राहू दे, आता गेलं काही मी टच करत नाही, पण 2-3 वेळा झालंय ते. आर्थिंग नाही का इथं असं, बरं जाऊ दे. ओके. याच्यानंतर सात्विकीच्या पराजित. सात्विकीचा पराजित म्हणजे काय, ह्या शब्दाला जर पाहिलं आपण सखोलपणे तर सात्विकी हा अपराजित आहे, म्हणजे याला कोणी पराजित करू शकत नाही. आणि दुसरं ईश्वरचक्र ठाकूर पाद वर्ग करतात की अपराजित म्हणजे च्या पराजित, यांच्याकडे असे शक्तिशाली आहे की याच्याकडे जिंकण्याचा कोणताही समोरच्याला जिंकण्याचा कोणतीही संधी नाही. म्हणून ह्या सात्विकीच्या पराजित हा शब्दाचा. आता सात्विकी कोण होता, हा भगवान कृष्णाचा अनन्य भक्त आणि नारायण सैन्यातला प्रमुख होता आणि यदुवंशी होता. आणि यदुवंशी असल्यामुळे भगवान कृष्णाचा अनन्य भक्त होता. तर त्याने जे गुरु स्वीकारले होते ते अर्जुन होते. आणि अर्जुनाने सगळे काही धनुर्विद्याचे नॉलेज आहे, धनुर्विद्याचे ज्ञान आहे, ते कोणाला दिलं होतं, सात्यकीला दिलं. आणि सात्यकी हा शेवटपर्यंत पांडवांच्या बाजूने लढलेला आहे. कारण की जेव्हा भगवान कृष्ण म्हटलं मी शस्त्रास्त्र उचलणार नाही, तर पांडवाच्या बाजूला कोणतरी शक्तिशाली पाहिजे, म्हणून हा सात्यकी त्या पांडवांच्या बाजून लढला. आणि एक टाइम असा आला की अर्जुन तिथं पराजित होण्याची शक्यता असतात. त्यावेळेस युधिष्ठिर महाराज जातात कोणाकडे, सात्विकीकडे, आणि म्हणतात की तुझे जे गुरु आहेत, मित्र आहेत, ज्यांनी तुला ज्ञान दिलेले आहे, आता ते संकटामध्ये पडलेले आहेत आणि तू अपराजित असल्यामुळे तुझ्याकडे शक्ती आहे, तू भगवान कृष्णा समान आहे आणि तू मित्र आहे. आणि मित्राचं काम आहे दुसऱ्या मित्राचं रक्षण करणं, एका शिष्याचं काम आहे गुरुचं रक्षण करणं. असं विनवणी केल्यानंतर तिथे सात्यकी अर्जुनाचं रक्षण करतो. आणि एक काळ असा होतो की अर्जुनाचं रक्षण केलं, आणि दुसरा काळ असा येतो की तिथे पितामह भीष्मासोबत सात्यकीचे युद्ध होत आहे आणि त्या युद्धामध्ये अर्जुन नाही का सात्यकीला वाचवतो. म्हणून ह्या गुरु शिष्याचं एवढं प्रेम होतं सात्यकीचं आणि अर्जुनाचं. 18 युद्धाच्या मध्ये जर 7 लोक वाचले असतील तर त्याच्यामध्ये 5 पांडव, भगवान कृष्ण आणि सात्यकी वाचला. हा सात्यकी पुढे जेव्हा प्रभा क्षेत्रामध्ये यदुवंशाचे युद्ध झालं भावाभावामध्ये दारू पिऊन, तर त्यामध्ये तो त्याचा नाश झाला असं भागवतामध्ये आणि महाभारतामध्ये याचं विश्लेषण येते. म्हणून सात्यकीच केलं. पुढे द्रुपदो. आता द्रुपदो हा शब्द जर पाहायला गेलं तर द्रुपदस्य इथं काय शब्द वापरलेला आहे, तर इथे महत्वाचं की द्रौपदीचे 5 पुत्र. पहिले द्रुपद हे दिलेले म्हणजे द्रौपदीला सुबोधून आहे, आणि द्रुपदस्य म्हणजे 5 पुत्र. आता हे 5 पुत्र कोण होते, तर 5 पुत्राचे नाव आहे. युधिष्ठिर पासून प्रतिबिंदी जन्माला आलेला आहे. हा प्रतिबिंद कसा होता, तो शत्रूच्या प्रहार एवढं पर्वत इंद्यासारखा स्थिर होता, कोणताही शत्रू त्याला पराजित करू शकत नाही, अचल होता, सहजासहजी तो मागं हटणारा नव्हता. आणि म्हणून इथे तो पर्वत समान असल्यामुळे प्रतिबिंद हा नाव ठेवला होता. आणि युद्धामध्ये त्याने पराक्रम केला होता. हाच प्रतिबिंद रात्री झोपीत असताना अश्वत्थामाने त्याच्या छातीमध्ये तलवार घुसून त्याचा वध करण्यात आला. महाभारतामध्ये याचं वर्णन येते. शेवटी त्याच्यानंतर भीमसेन पासून सुत सोम द्रौपदीच्या हे 1 वर्षानंतर एक पुत्र जन्माला आले. भीमापासून सुत सोम नावाचा पुत्र जन्माला आला. हा पुत्र कसा जन्माला आला, जेव्हा जन्म देण्याच्या पहिले भीमाने आणि द्रौपदीने 1000
सोमयज्ञ नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये आहुती देऊन प्रार्थना केल्यानंतर ते यज्ञाच्या कृपेमुळं त्यांना हा सूत सोम म्हणजे सूत म्हणजे पुत्र, सोम म्हणजे ते यज्ञातून जी कृपा भेटली म्हणून त्या पुत्राचं नाव ठेवलं सूत सोम. आणि हा याचं वैशिष्ट्य असं की हा सगळ्यात सौम्य होता. पण कोणाशी सौम्य होता? जे ऋषी मुनी जे सौम्य स्वभावाचे लोक होते त्यांचे सौम्य होता आणि जे कठोर होते त्यांच्याशी तो कठोर होता. म्हणून हा सूत सोम दिलेला आहे. सोमचा ह्या शब्दाचा अर्थ काय? चंद्र. चंद्र शीतलता प्रदान करतो म्हणून ते नाव दिले होतं. त्याच्यानंतर तिसरा पुत्र अर्जुनापासून सूत कीर्ती किंवा सूतकर्मा नावाचा पुत्र जन्माला आला. हा पुत्र महाभारतामध्ये भयंकर युद्ध केलं. आपल्या पित्याप्रमाणेच प्रक्रमी आणि युद्ध धनुर्धन युद्धामध्ये तो एकदम प्रावीण्य निर्माण केलं होतं म्हणून यांचं नाव सूत हे ठेवलं. नकुलपासून शतनिक आणि हा पण विद्वान होता. पण याच्यामध्ये रात्री झोपताना याच्या मस्तक छाटलं गेलंय अश्वत्थामाद्वारे. आणि सहदेवापासून श्रुतसेन नावाचा पुत्र जन्माला आला द्रुपदीचा. आणि याने आपल्या युद्धामध्ये वीरभूमीचा परिचय दिला. पण रात्री झोपत असताना अश्वत्थामाने बाणाच्या द्वारे याचं मस्तक छाटलं होतं अज्ञान आपलं अंधकारामध्ये. अशा 5 पुत्राचं वध केलं म्हणून द्रुपदस्य महारथ. आणि सगळ्या शेवटी दिले सुभद्रा महाभाव. आता इथं दिलं जर पाहिलं गेलं तर अभिमन्यूचं नाव येतं काय? सुभद्रा महाबाहू. आता सुभद्रा काय दिलेलं तर सुभद्राचा जो पुत्र आहे. आता सुभद्राचा पुत्र कोण होता? अभिमन्यू. अभिमन्यूचे वडील कोण होते? अर्जुन होते. तर आपल्या पिताप्रमाणेच नाही का तेवढा तो शक्तिशाली होता. कसा होता? तर जेव्हा महाभारताच्या युद्धामध्ये 7 युद्धांसोबत नाही का तो युद्ध करत होता. अतिशय भयंकर युद्ध करीत होता. याला पराजित कसं करायचं म्हणून सगळे कौरव एकत्र झाले. याला कसं करू शकतो? त्यावेळेस पिता सगळेजण गेले द्रोणाचार्याकडे आणि द्रोणाचार्याला विचारलं काय करायचं. ते म्हणले एकच आहे, याला अधर्मानं मारलं तर हा कंट्रोल होऊ शकतो, नाही तर मारू शकत नाही. मग करायचं काय? तर म्हणलं एक अधर्म म्हणजे इनडायरेक्टली त्याने काय केलं सगळ्याला परमिशन. आणि 7 योद्धा कोण? दुर्योधन, दुःशासन, शकुनी, त्याच्यानंतर कर्ण, त्याच्यानंतर द्रोणाचार्य, ह्या सगळ्या मिळून जयद्रथ, ह्या सगळ्यांनी मिळून अधर्माने एकेकाने नाही का कोणी घोड्याला मारायचं, कोणी सारथीला मारायचं, कोणी कोणाला मारायचं, सगळ्यांना मिळून नाही का ह्या सुभद्राच्या पुत्राला मारलं गेलं आणि त्याने भयंकर पराक्रम केला. म्हणून सुभद्राचा महाभाव हा शब्द इथं वरलाय. आणि म्हणून अभिमन्यूचा शब्दाचा अर्थ काय? अभि म्हणजे निर्भय आणि मन्यू म्हणजे क्रोध. ज्याने क्रोधावर नियंत्रण केले. पण असा क्रोध आहे जो समाजाच्या जे वाईट वृत्तीचे त्याच्यावर आपला प्रगट करणार आहे. म्हणून अभिमन्यू हा शब्द इथं उतरलेला आहे. आणि केल्यानंतर इथं जर पाहायला गेलं सर्वस्व पृथ्वीपते, तिथं संजयनं व्यंगात्मक टोमणं मारले. कोणाला टोमणं मारलंय? धृतराष्ट्राला मारलंय. काय म्हटलेलं आहे की अरे पृथ्वीपते शब्द बघा तिथे काय दिलेलं आहे, बघितलं तुम्ही? पृथ्वीपती कोणाला म्हटलं? हे राजन. हे राजन म्हणजे म्हणण्याचं कोणाला? आता हे संजय कोणाला ज्ञान देतोय? धृतराष्ट्राला देतोय. म्हणून शब्द हा हे पृथ्वीपते. म्हणून त्याच्या मागचं टोमण्याचं मारण्याचं कारण काय की तुझे पुत्र आणि तुझ्याला सगळ्या पृथ्वीपती स्वतःला समजतो, राज्य समजतो स्वतःला. पण ऍक्च्युली पृथ्वीपती तू नाही, पृथ्वीपती भगवान कृष्ण आहेत. कारण जे पृथ्वी त्यांची पत्नी सत्यभामाच्या रूपामध्ये आणि धरणी माता म्हटल्या जात आहे. जेव्हा भगवंत वरादेव प्रगट झाले तर त्यांनी पृथ्वीला आपल्या मस्तकावर शिंगावर धारण केलं होतं. म्हणून पृथ्वीचे पती तुम्ही नाही. जेव्हा तुम्ही पृथ्वीचे पती मानण्याचा प्रयत्न करता, जेव्हा या भोग करण्याचा प्रयत्न करताना या पत्नीला भगवंताच्या किंवा पृथ्वीला आपला स्वामी मानण्याचा किंवा स्वतःला पती मानण्याचा प्रयत्न करतात तर सगळ्याचा नाश होतो. म्हणून ह्या पृथ्वीचा पती कोणी असेल तर भगवान कृष्ण आहेत. आणि भगवान कृष्ण पती असल्यामुळे त्याचा भोग करण्याचा एकमेव अधिकार कोणाचा असेल तो भगवान कृष्णाचा आहे. म्हणून इथे आचार्य टीकेमध्ये सुंदर वाक्य म्हणतात की ह्या जगातल्या सगळ्या काही वस्तू आहेत. पृथ्वीपती म्हणजे धृतराष्ट्रापुरताच लिमिटेड नाहीये. तर आपल्यामध्ये ती सुद्धा ती वृत्ती ह्या जगातल्या प्रत्येक गोष्टी आपल्या भोगासाठी नाही आहे, तर प्रत्येक गोष्ट ही भगवंताच्या सेवेसाठी. तुमच्याकडे तुमची पत्नी असो, पती असो, मुलं असो, बाळ असो, धन असो, घरदार असो, ज्या काही वस्तू येतात त्या भगवंताच्या भगवंताच्या सेवेत लागल्या पाहिजे. जेव्हा आपण त्याचा भोग करण्याचा प्रयत्न करू तर सगळ्यात जास्त दुःखी आणि आपल्या
विध्वंस किंवा नाशाला कारणीभूत होतं. म्हणून पृथ्वीपते शब्द म्हणण्याचा अर्थ आचार्य सांगतात की तुमच्यामध्ये जी वृत्ती आहे जगावर कंट्रोल करण्याची किंवा सगळ्या जगाला भोग करण्याची वृत्ती राहील तर ती तुमच्या नाशाला कारणीभूत. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं आपल्याला ही भावना आहे त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. म्हणून इथे शब्द आचार्य काय करतात, हे पृथ्वीपते म्हणजे आपल्या इनडायरेक्टली व्यंगात्मक शब्द वापरतात. आणि व्यंगात्मक शब्द वापरल्यानंतर पुढे त्यांनी काय शब्द वापरला, शंख पृथक शंख दुम्न पृथक. प्रत्येकानं आपले शंख वाजवले. तर कोणी शंख वाजवले, तर आचार्य पहिले मध्ये भगवान कृष्णानं वाजवले. का बरं शंख वाजवले भगवान कृष्णानं, की भगवान कृष्ण आपल्या भक्ताला निर्भयता प्रदान करतात. जो अभक्त असेल त्याला भय राहत पण जो कृष्ण भक्त असतो भगवंत त्याला अभय प्रदान करतात. अरे मी आहे, तुम्हाला घाबरण्याचं कारण आहे. जर इथे शंख वाजण्याच्या मागे आणखीन एक कारण देतात आचार्य, की ज्याप्रमाणे रेल्वेचा इंजिन ताकद असेल तो तेवढे इंजिन करतो तर बाकीचे डबे पण डुडुडुड करतात. इंजिनच बंद पडला तर डब्याचा आवाज होऊ शकत नाही. तसं ह्या सगळ्यांची तुलना रेल्वेचे इंजिन, जो इंजिन आहे ते भगवान कृष्ण आहेत आणि पांडव आणि त्यांच्या सैनिकांमधले जे काही महारथ आहेत ते कोणी डब्याप्रमाणे आहेत. आणि सगळ्याला प्रेरणा आणि ताकद देण्याचा, उत्साह देण्याचं काम कोण करतंय, भगवान कृष्ण करतायत. म्हणून इथे भगवान कृष्णानं पहिले शंख वाजवला, त्याच्यानंतर भीमान वाजवला, अर्जुना वाजवला, मग पृथक पृथक सगळ्यांना प्रत्येक व्यक्तीनं काय केला, शंख वाजवला. आणि शंख वाजवण्याचं कारण काय सांगतात आचार्य, खूप सुंदर तुलना करतात. जेव्हा या आचार्यांच्या टीका वाचतो आपण किंवा याला समजून घेतो, ते म्हणतात की ही युद्धभूमी म्हणजे पूजेचं स्थळ आहे. ही युद्धभूमी म्हणजे काय, पूजेचं यज्ञकुंड आहे. आणि या यज्ञकुंडामध्ये युद्ध म्हणजे काय, पूजा आहे. आणि या पूजामध्ये यज्ञकुंड आहे. ते यज्ञकुंडामध्ये काय, ही भूमी म्हणजे युद्धभूमी म्हणजे काय, यज्ञकुंड आहे. आणि जे योद्धा आहेत त्या यज्ञामध्ये आहुती टाकतात ना, स्वाहा स्वाहा, तसंच या युद्धभूमीमध्ये जो यज्ञकुंडामध्ये आहुती देणार कोणाची, जी अधर्मी लोक आहेत त्यांची आहुती देणार आहेत. आणि अस्त्र शस्त्र काय म्हणजे, तर त्यामध्ये जसं तुम्ही तूप टाकतात, आणखीन तीळ टाकतात, जवळ टाकतात, तर ते एक काय असतात, पात्र असतात ना, तसं या युद्धभूमीमध्ये जे पात्र आहे ती तलवार, अस्त्र शस्त्र आहे त्याची तुलना करतात. आणि ह्या यज्ञाचा कोणीतरी स्वामी असला पाहिजे ना, यज्ञेश्वर असला पाहिजे ना, तर ह्या सगळ्यांचे यज्ञेश्वर भगवान कृष्ण आहेत. म्हणून शंख त्याने पहिले प्रथम वाजवला होता. आणि म्हणून या तुलना करतात किंवा याची अॅनॉलॉजी तयार करतात आचार्य, की भगवान कृष्ण यज्ञेश्वर आहेत, यज्ञकुंड. आणि म्हणून याच्यामध्ये जेवढे अधर्मी लोक आहेत त्यांची आहुती दिली जाते. आणि हे दिल्यानंतर इथे शब्द वापरलेला आहे सर्वेश. सर्वेश म्हणजे काय, की आता एक शब्द आहे द्रुपदी सर्वेश. जर तुम्ही अन्वय संस्कृत नुसार पाहिलं ना, तर अशी जर तुम्ही वाचतात असं नसते. संस्कृतमध्ये बरेच शब्द मागे पुढे होतात, मागचा शब्द पुढे, पुढचा शब्द मागे, अन्वयमध्ये. आणि शब्दाला जर धरून पाहिलं तर सर्वेश करण्याचा मागचा अर्थ ते सांगतात की सगळ्या पूर्ण रूपाने भगवान कृष्ण विजयाला कारणीभूत आहे, म्हणून घाबरण्याचं कारण नाही, ते परिपूर्ण आहे. आणि त्यांच्या संपर्कात जो येणारा व्यक्ती आहे तो सुद्धा परिपूर्ण होतो. म्हणून आचार्य इथं देतात. तर आपल्याकडे जे काही असेल ते भगवान कृष्णाला आपण समर्पित. आता ते म्हणतात समर्पित म्हणजे काय करायचं, तरी फिजिकली काही न करता मेंटल लेवलला समजायचं, अरे हे काही नाही, मी जन्माच्या पहिले सोबत काही घेऊन आलो, जाताना पण काही घेऊन जाणार नाही. ह्या जगातल्या सगळ्या वस्तू इथेच राहणार आहेत. आतापर्यंत कोणी घेऊन गेलं का 10-12 एकर जमीन, 1 गुंठा 2 गुंठे, गाडी, चला जरा जाता जाता ती मर्सिडीज बेन घेऊन जाऊ वरती आपल्या स्वर्गामध्ये, जरा 4-5 पैसे घेऊन जाऊ. किती झकमारी राहते हो आपली सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ह्या टीजवर फळ 2-3 चपात्याच्या वरती खात नाही, ते बी खाल्लं तर इनडायजेशन होतं. तरी किती धडपड करतं मनुष्य. पण ऍक्च्युली का करतं माहितीये का, वास्तविक त्याच्या जीवनाचं ध्येय त्याला क्लिअर नाही. त्याच्या जीवनाचं ध्येय 4 गोष्टीला अटकलेले: आहार, निद्रा, भय आणि मैथून. आहार कसा खायचा, झोप कशी काढायची, दोन्ही गोष्टी झाली की मैथून सेक्स कसा करायचा, आणि केल्यानंतर जे जमा केलं त्याचं भय कसं, कोणी घेऊन तर जाणार नाही किंवा मला का भेटत नाही, याच्यामध्ये दिवसभर ताळमळ राहतं. पण वास्तविक जीवनाचं ध्येय काय हेच कळत नाही. अरे आपल्यापेक्षा कुत्र एन्जॉय करतंय. कुत्रांना कधी डिप्रेशन ट्रेस मध्ये बघितलं का, सकाळी डबा घेऊन पळतंय ऑफिसमध्ये, त्याला सहज गोष्टी भेटतात चारी पण. त्याला ट्रेस एन्झायटी आलेलं कधी ऐकलं नाही, त्यानं प्रश्न विचारला का, नाही.
पण तो सुखानं खातो बी, सुखानं बिंदा झोपतो, कुठे बी झोपतो. आपल्याला 4 बेड होतं, गादी जरी घातली तरी भाऊ विचार करतो कधी झोप लागेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताने, ईश्वराने आपल्याला जे प्रदत्त शक्ती दिलेली आहे ती कशासाठी दिलेली आहे, का बरं दिली आणि ते काय करतो आपण, ह्या प्रश्नाला जर आपण चिंतन मनन केलं ना तर बऱ्यापैकी जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आपल्या प्रॉब्लेमचं कारण दुसरं कोण नाहीये, आपल्या चुका, आपल्या प्रॉब्लेम दुसऱ्या थोपणं सोपं असतं हो. पण ऍक्च्युली आपण जर आत्मलोकन केलं, अनालिसिस केलं तर बऱ्यापैकी आपले प्रॉब्लेम नाही का आपण घरची घरी सॉल्व्ह करू शकतो. म्हणून या शास्त्राचा आपण गहनपणे प्रॅक्टिकली अभ्यास केला तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचे उत्तर भेटतात, हे आपल्या याच्यातून समजू शकतो. आता आपण श्लोक नंबर पुढच्या वेळेस घेऊया. ठीक आहे, आता हे पुढचा श्लोक घेऊया 19 नंबर. विशाल प्रूफ.